सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पाबळ येथे सर्व नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या ठिकाणी एक शोकसभेचं आयोजन केले। यावेळी पाबळ शहरातून एका शोक रॅलीचे सुद्धा आयोजन करण्यात आले। यावेळी अजित पवार यांनी पाबळसाठी केलेल्या विकास कामांसंदर्भात जुन्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला। संपूर्ण पाबळ शहरातून या शोक सभेचं आयोजन करण्यात आलं व एक रॅली सुद्धा शहरातून काढण्यात आली। राष्ट्राची नव्हे तर आपल्या पूर्ण देशामध्ये ज्यांनी नावलौकिक कमावलं आणि आज खऱ्या अर्थाने आपला पुणे जिल्हा हा पोरका झाल्यासारखा झाला आहे। कारण पुणे जिल्ह्याचं नाक असणारे आमचे अजितदादा आज सकाळी महाराष्ट्राचे माजी विद्यमान अनेकांचं मन हेलावून गेले। राज्याचे उपमुख्यमंत्री असताना किंवा अनेक पदं भूषवताना दादांचा स्पष्टोक्तीपणा आणि त्यांनी मांडलेली भूमिका ही आपल्या डोळ्यासमोर आहे। दादांच्या जाण्यामुळं संपूर्ण पाबळकरांना खूप असं अतीव असं दुःख होते। या पार्श्वभूमीवर आज दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना पाबळ गावच्या वतीनं आज सर्व ग्रामस्थांचा एक निर्णय आहे। गावचे सरपंच सोपानराव या ठिकाणी आहे की दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आपलं गाव आज बंद ठेवूया। आपली यात्रा 31 तारखेला आहे तरी सुद्धा एक दिवस आज 28 तारीख आहे। आपण आपली श्रद्धांजली म्हणून दादांनी आयुष्यभर पवार कुटुंबाने आपल्या परिसराला दिलेलं योगदान आणि दादांचं झंझावातपणामध्ये आयुष्यासाठी अर्थ करणारे आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेले आहे। अतिशय कर्तव्यदक्ष 18 पगड जातीला बरोबर घेऊन जाणारा हे नेतृत्व, जरी ते मराठा समाजाचे असले तरी त्यांच्या भाषणात कायम 18 पगड जातींचा उल्लेख असायचा। ते करत असताना ते कर्तव्यदक्ष आणि कठोर पण तितके येत होते। कर्तव्यदक्ष असे की तुम्हा सर्वांना आता पिंगळे डॉक्टर या ठिकाणी आहे, त्यांना माहिती की एखादं काम करायचं असेल किंवा एखाद्या ठिकाणी काही करायचं असेल आणि त्याची वेळ ही सकाळी जर 7ची दिलेली असेल तर दादा हे 6:45ला या ठिकाणी उपस्थित असेल। कार्यकर्ते नंतर यायचे, कमिटी नंतर यायची। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।